दाभोळ गावाला इतिहास, संस्कृती आणि प्राचीन परंपरांचा वारसा लाभला आहे. चंडिका देवी मंदिर इतकंच पौराणिक महत्त्व असलेलं दुसरं एक मंदिर म्हणजे इंगळाई देवीचं मंदिर. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ दाभोळच्या भंडारवाड्यामध्ये वसलेलं हे मंदिर स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असून पर्यटकांसाठीही आकर्षक ठिकाण आहे. दाभोळ गावापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावरती हे मंदिर आहे. दापोलीहून दाभोळला आल्यानंतर उजवीकडे असणाऱ्या भंडारवाडा परिसरातून मंदिरामध्ये जाता येतं. दाभोळ फेरीबोटच्या अगदी जवळ असल्यानं प्रवाशांसाठी हे एक सोयीचं ठिकाण आहे. इंगळाई देवी मंदिराजवळ उभं राहिल्यावर डोळ्यासमोर अरबी समुद्राचा अथांग विस्तार दिसतो. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिकतेसोबतच निसर्ग सौंदर्याचाही अनुभव पाहायला मिळतो. स्थानिक परंपरेनुसार इंगळाई देवी ही दाभोळच्या चंडिका देवीची बहीण मानली जाते. या दोन्ही देवस्थानांमध्ये अतूट नातं असल्याचं मानलं जातं. इंगळाई देवीचा गोंधळ दर 3 वर्षांनी मोठ्या थाटामाटामध्ये गोंधळ भरवला जातो. या सोहळ्यामध्ये भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात. देवीची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं भंडारी समाजाकडे आहे. देवीचा भाऊ म्हणून भैरी देवाचं मंदिर देखील याच ठिकाणी आहे. याशिवाय बोबाटी येथे दरवर्षी नारळ अर्पण करण्याची परंपरा पाळली जाते. इंगळाई देवी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा समुद्र काठावरील नजारा. एकीकडे पवित्र मंदिर आणि दुसरीकडे अथांग समुद्र. या संगमामुळे हे ठिकाण श्रद्धा, निसर्ग आणि इतिहास यांचं अनोखं मिश्रण सादर करतं. दाभोळ बीचच्या जवळ असल्यामुळं इथे येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक पर्यटनाबरोबरच समुद्र किनाऱ्याचं रमणीय सौंदर्य अनुभवायला मिळतं. सकाळी किंवा संध्याकाळी मंदिर परिसरात उभं राहून समुद्रावरचा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. आणि नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी उत्सव देखील भरवला जातो. दाभोळ हे ऐतिहासिक गाव, या दाभोळ गावाच्या समुद्र किनारी वसलेलं आणि प्रगटलेलं स्वयंभू असं हे इंगळाई देवीचं मंदिर, जे मंदिर पुरातन काळापासून आहे. आपण या ढाच्याकडे जर लक्ष दिलं तर किती पुरातन वर्षापूर्वीच आहे ते आपल्या लक्षात येईलच. की ह्या देवीचं आम्ही दरवर्षी गोंधळ घालतो, त्या वर्षी गोंधळ घालतो आणि या गोंधळात सुमारे 10,000 लोक त्याचा प्रसाद घेतात. तसंच हे चंडिका मंदिर, या ज्या चंडिका देवी ह्या चंडिका देवीची ही बहीण असून ग्रामदेवतेची जी पालखी विवंदर गावातून जी येते ती या देवीला भेटल्याशिवाय तिचं उत्सव पूर्ण होत नाही. अशा पद्धतीने आम्ही सर्व सहकार्य करतो. हे मंदिर दाभोळमधीलच तोडणकर कुटुंबियांच्या जागेत वसलेलं असून त्यांच्याच परवानगीने आम्ही गावामध्ये आमचं मंडळ स्थापन केलेलं आहे. हे मंडळ ते उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. थोडक्यात इंगळाई देवीचं मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून दाभोळच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रद्धा, लोकपरंपरा आणि निसर्ग सौंदर्य याचं अनोखं मिश्रण पाहायचं असेल तर हे मंदिर नक्कीच पाहण्यासारखं आहे. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, दाभोळ, रत्नागिरी.